हा रस्ता 3दा झालाय. 6 महिन्यापूर्वी माझ्याकडे रेकॉर्ड आहे. 6 महिन्यापूर्वीच LNT कडून हे काम झालेलं आहे. अशा पद्धतीचं कुणालाही काही ताळमेळ नाही. आता हे मला एक विनंती, देवाला आता मला एक प्रार्थना करायची, निदान आमचे पंतप्रधान साहेब जाईपर्यंत हा खड्डा टिकला पाहिजे किंवा हे टिकलं पाहिजे. नाही तर आमची आबरू पुणे महानगरपालिकेची वेशीला टांगली जाईल. हो, हे खड्डे नक्की कसे भरतात तुम्ही? हे खड्डे इमल्शन ग्रीडनं भरतोय आम्ही आणि इथे आपण टॅककोट टाकून DBM करून BC करतोय. हे आपण मिलिंग केलेलं आहे पोर्शन आहे. पण लेवल म्हणजे असं हंप वगैरे होते नाही का, त्याच्यावर माल टाकलं तर हंप होते ना, त्यामुळे मालवर टाकल्यावर हंप नव्हासाठी आपण किरकोळ स्वरूपाचे नाही म्हणता येणार. एखादी टू व्हीलर जर त्याच्यात गेली नाही हे काय स्लिप होऊ शकते. मी काय म्हणलं सर, हे जे दिसतंय ना, हा जो पोर्शन पुरा याला मशीन लावून उकरलेलं आहे सर. खड्ड्यांच्या या सगळ्या परिस्थितीबाबत कोणाशी बोलता का तुम्ही? कोणी दखल घेतं का? बोललो की आमच्या इथे बोलतो नगरसेवकांना, त्यांचे कार्यकर्ते आता फक्त ढोंगी काम करतात नाही का, तात्पुरतं ते बोलतात आम्ही नाही तुम्ही बघतो. आता तर सगळी यंत्रणा काम करते. हा मग आता ते येणार आहेत म्हणून ना, दाखवण्याकरता दिसलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत आणि पुण्यातील ज्या मार्गांवरून त्यांचा ताफा प्रवास करणार आहे त्या मार्गांवरचे प्रत्येक खड्डे महापालिकेकडून बुजवण्यात येत आहेत. आपण जर पाहिलं तर या खड्ड्यांना हे असं मार्किंग करण्यात आलंय, खडी आणि डांबर टाकण्यात आलंय आणि समोर असलेले हे खड्डे बुजवण्याआधी मोठ्या प्रेशरच्या साह्याने हे रस्ते स्वच्छ केले जात आहेत. महापालिकेची सगळी यंत्रणा युद्ध पातळीवरती काम करते आहे. 26 सप्टेंबरला पंतप्रधान पुण्यात आहेत. पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रोच्या भुयारी मार्गिकेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होतंय. त्याचबरोबर स्वारगेट ते कात्रज या मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचं भूमिपूजन देखील पंतप्रधानांकडून होणार आहे. पुण्यासाठी ही आनंदाची बाब आहे. मेट्रोचा जो टप्पा मुठा नदीच्या पात्राच्या खालून जातो तो 3.5 किलोमीटरचा टप्पा पुणेकरांसाठी खुला होतो आहे. पुढच्या टप्प्याचं भूमिपूजन होणार आहे. मात्र प्रश्न हा आहे की रस्त्यांवरचे हे खड्डे फक्त पंतप्रधान येत आहेत म्हणून का बुजवायचे? एरवी पुणेकरांना जो त्रास होतो त्या त्रासाचं काय? कारण शहरातील कोणताही भाग या खड्ड्यांपासून वर्ज्य नाही. नागरिकांनी याबाबत अनेक वेळा आवाज उठवला, माध्यमांनी या आवाजाला जागा दिली, या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र शहरातला एकही भाग असा नाही की जिथे खड्डे नाहीत आणि पुण्यातील या खड्ड्यांचा फटका खुद्द देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देखील बसला. 2 आणि 3 सप्टेंबरला राष्ट्रपती पुण्याच्या दौऱ्यावरती होत्या आणि राजभवनमध्ये मुक्काम करून त्या ज्या मार्गांनी पुण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांसाठी गेल्या त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या ताफ्यातील वाहनांना पुण्यातील या खड्ड्यांचा त्रास झाला. ही खड्ड्यांबाबतची नाराजी राष्ट्रपती कार्यालयाकडून संबंधित यंत्रणेला कळवण्यात आली आणि त्यानंतर राष्ट्रपतींच्या या कार्यालयाकडून कळवण्यात आलेल्या नाराजीची दखल पुणे पोलिसांनी घेत पुणे पोलिसांनी ही नाराजी पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांना हे पत्र लिहून दर्शवली आणि या पत्रामध्ये असं पोलिसांनी म्हटलं की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ताफ्यातील वाहनांना त्रास झाला आणि आता देशाचे पंतप्रधान पुण्यात येत असताना किमान त्यांच्या ताफ्यातील वाहनांना तरी या खड्ड्यांचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. आणि त्यानंतर महापालिकेची सगळी यंत्रणा काम करते आहे. आपण जर पाहिलं तर स्वारगेट पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर आल्यानंतर वाहनामध्ये बसणार आहेत आणि सारसबागेपासून त्यांचा ताफा हा असा टिळक रस्त्यावरती येणार आहे आणि टिळक रस्त्यावरून पुण्यातील SP कॉलेजच्या मैदानावरती पोहोचणार आहे आणि SP कॉलेजच्या मैदानावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला संबोधित करणार आहेत. तर देशाच्या राष्ट्रपतींना ज्या खड्ड्यांचा फटका बसला तर त्याबाबत पुणे पोलिसांनी हे जे पत्र लिहिलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की माननीय राष्ट्रपती भारत सरकार या दिनांक 2/9/2024 ते 3/9/2024 रोजी पुणे दौऱ्यावरती आले असता त्यावेळी पुणे शहरातील माननीय VVIP जाणे येण्याचे मार्गावर रस्त्यावर बरेच खड्डे असल्याने सदर कार्यालयाने नाराजी व्यक्त केली आहे. म्हणजे राष्ट्रपती कार्यालयाने पुण्यातील या खड्ड्यांबाबत नाराजी लेखी स्वरूपामध्ये व्यक्त केलेली आहे राज्य सरकारकडे आणि पुणे पोलिसांकडे आणि त्यानंतर
पुणे पोलिसांनी हे पत्र पुणे महापालिकेला दिलेलं आहे आणि त्यानंतर या सगळ्या कामांना सुरुवात झालेली आहे. पुण्यासाठी राष्ट्रपती कार्यालयाने अशा पद्धतीने नाराजी व्यक्त करणं ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. पुणे महापालिकेमध्ये शेकडो कोटी रुपये दरवर्षी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी, खड्ड्यांसाठी खर्च केले जातात. मात्र हे शेकडो कोटी रुपये कुठे मुरतात, कुठे जिरतात, हा सर्वसामान्य पुणेकरांना पडलेला प्रश्न आहे. कारण आपण जर पाहिलं तर या राष्ट्रपतींचा ताफा ज्या मार्गांवरून जाणार आहे त्या मार्गावरती जरी आपण पाहिलं, या ठिकाणी मी आत्ता आहे, इथे जरी पाहिलं तरी तुम्हाला रस्त्यांवरती हे सगळे खड्डे दिसत आहेत आणि हे खड्डे आत्ता महापालिकेची यंत्रणा बुजवते आहे. डांबर आणि खडी टाकण्याच्या आधी इथे हा रस्ता या एअर प्रेशरच्या साह्याने असा धूळ किंवा माती बाजूला केली जाते आहे. हा पंतप्रधानांच्या ताफ्याचा जवळचा असलेला मार्ग आहे किंवा जवळचा असलेला भाग आहे आणि इथे ही सगळी रस्त्यांची डागडुजी सुरू आहे. प्रश्न हा आहे की फक्त पंतप्रधान येत आहेत म्हणून हे सगळं का करायचं? आपल्यासोबत काही पुणेकर आहेत. काय अनुभव आहे तुम्हाला खड्ड्यांचा? वास्तविक पाहता पुणे महानगरपालिका किंवा पुणे शहर हे जगभरात नावाजलेले शहर आहे. पण आज हे शहर हे आमच्या पथविभागामार्फत किंवा 24/7 किंवा ड्रेनेज खात्यामार्फत आमच्या पुणे शहराची आज नाचक्की झाली आहे. पुणे शहराची बदनामी झाली आहे. पुणे शहराच्या बाबत आता राष्ट्रपती कार्यालयाकडून जर का दखल घ्यावी लागली असेल तर एवढ्या मुरदाडपणे या पुणे महानगरपालिकेचे अभियंते वावरत आहेत. दैनंदिन जीवनात आता आम्हाला एखाद्या ठिकाणावरून 5 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी आम्ही जर का 10 मिनिटं आमचा नियोजित वेळ ठरला असेल तर आता आम्ही त्या 10 मिनिटात जाऊ असं आता शाश्वती राहिलेली नाही. अर्धा पाऊण तास सुद्धा लागतो आणि याबाबत आमच्या अभियंत्यांना कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही. एक चांगली बाब सांगावी लागेल, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त प्रचंड कार्यक्षम आहेत, सक्षम आहेत, परंतु ही यंत्रणा जी आहे ही एवढ्या वर्षात इतकी ढिसाळ झाली आहे की आता आमच्या आयुक्त साहेबांनाही चांगल्या पद्धतीचं काम करता येईल का नाही शंका आहे. आता तर बघा जोरात सगळी यंत्रणा काम करते. बघा आणखी एक वाहन आलं बघा, हे डांबर टाकण्यासाठीचं. आता तर खूप वेगाने काम चालू आहे. काय झालंय सांगतो तुम्हाला, याच्यात जो खर्च होणार आहे हा पुणे महानगरपालिकेतल्या राहणाऱ्या नागरिकांचा खर्च आहे. याच्यातल्या त्या पुणे महानगरपालिकेच्या कुठल्याही सेवकाला तोशीच लागणार नाही. त्यामुळे आज केला काय, 2 दिवसांनी उखडला काय, परत केला काय, ह्याच्यातली जी टक्केवारी आहे ती कंटिन्यू चालू राहते. सगळ्यात महत्वाचं मला सांगू वाटतं, हा 24/7 LNTने केलेलं काम आहे. त्याच्यावर त्यांना ऑलरेडी पैसे दिलेले आहेत LNT वाल्याला. त्यांच्याकडून रस्ता खराब झाला म्हणून परत डांबरीकरण केलं, त्या डांबरीकरणाचे पैसे दिले. आता हा तिसऱ्यांदा ठेकेदार आहे. म्हणजे तुम्ही जर का या रस्त्याला बघत गेले, एका रस्त्यावर 4-4 लेअर टाकले. नाही इथेच दिसतंय बघा, इथे सिमेंट आहे, या ठिकाणी डांबर आहे, एका मागोमाग एक लेअर आहे आणि अशा पद्धतीने कोट्यवधी रुपये दिले जातात. पण आमच्या पाठीचा कणा मोडायचं काम हे पुणे महानगरपालिकेच्या अभियंत्या करतायत. याच्या बाबत पुणेकर नागरिकांनी आता मोठ्या प्रमाणात जागरूक होण्याची गरज आहे आणि याच्याबाबत आवाज उठवण्याची गरज आहे. पंतप्रधान येत आहेत आपल्या शहरात, आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी हे खड्डे बुजवले जात आहेत. पण एरवी तुम्हाला या खड्ड्यांचा काय अनुभव आहे, प्रशासनाचा काय अनुभव आहे? त्रास होतो, भरपूर त्रास होतो. भरपूर येते खड्डे, पाणी. पावसात असलं तर एक कधी रस्ता असा चांगला नसतो, कधीही रस्ता चांगला नसतो. टॉयलेट वगैरे हे सगळे प्रॉब्लेम असतात. आता येणं असेल म्हणून स्वच्छतागृहात तुम्हाला एक फोटो दाखवतो. काय म्हणजे दाखवण्यापेक्षा सांगू, इथे टॉयलेटची व्यवस्था नाही, पूर्ण इतके घाण असतात की तिथं कधी ते लोक साफसफाईला कधी नसतात. हे रस्त्यातले आता सगळं होतंय. पण ते आता येणार रोज 2 व्हीलर वरती जाता तुम्ही. खड्ड्यांच्या या सगळ्या परिस्थितीबाबत कोणाशी बोलता का तुम्ही? कोणी दखल घेतं का? बोललो की आमच्या इथे बोलतो नगरसेवकांना, त्यांचे कार्यकर्ते आता फक्त ढोंगी काम करतात नाही का, तात्पुरतं तेवढं फक्त चालू असतं. आमचं नाही ते बोलू शकतात, बोलतात ना. ते बोलतात आम्ही नाही, तुम्ही बघतो. आता तर सगळी यंत्रणा काम करते. हा मग आता ते येणार आहेत म्हणून ना, दाखवण्याकरता दिसलं पाहिजे बाबा काम केलेलं आहे म्हणून. त्यासाठी त्यांच्यासाठी करा, आपल्या सामान्य लोकांचं थोडं ऐकणार आहेत ते काय. त्यांच्यासाठी ते करता येते. तर अगदी युद्ध पातळीवरती काम सुरू आहे. पहा हे लगेच ट्रॅक्टर किंवा हे सगळे जे काही लोक आहेत ते येणार आहेत म्हणून, दुसरं काय नाही. ते येणार आहेत म्हणून. ते जर का नसतील येऊ दे, जाऊ दे, परत बघा मला खड्डे दिसतील रस्त्यात. इथे हे काम चालू आहे. पंतप्रधानांचा ताफा इथून जाणार आहे सभेच्या ठिकाणी आणि त्यासाठी खड्डे बुजवत आहेत. तर काय वाटतंय तुम्हाला या सगळ्या कामाबद्दल? मला असं वाटतं की प्रधानमंत्रीला एव्हरी वीक इकडं एक व्हिजिट मारायला लागतील. त्या हिशोबाने सगळे हे खड्डे बुजणार, नाहीतर असं बुजणार नाही. हे साधारण माणसाला लई त्रास आहे इथं पुण्यामध्ये आणि कोण यांचं सॉल्व्ह करणार नाहीये.
नुसतं प्रधानमंत्री येणार, व्हिजिट मारणार, तेव्हाच हे सगळे सॉल्व्ह होणार आहे. नाहीतर पुण्यामध्ये खड्डे नाही, खड्ड्यामध्ये पुणे. रोजचा काय अनुभव आहे तुमचा खड्ड्यांबाबतचा? सेम अनुभव आहे माझा पण. ते पीएम मोदी येतात ते म्हणून हे सगळं चालू आहे, बाकी काही नाही. आणि रोज खड्डे खड्डे खड्डे, सगळीकडे खड्डे खड्डेच आहे. पूर्ण खड्ड्यामध्ये झालंय. महापालिका तर म्हणतं फार काही खड्डे नाहीयेत, कुठे ठराविक असे. हा, घेऊन या ना तुम्ही त्यांना, कोणाला पण घेऊन या इकडे आणि बघा रस्त्यावर कसं काय आहे. आम्ही आता मिटलेले, सगळ्यांचे डोळे मिटलेले, कोणी काय करणार नाहीये. हे नुसतं प्रधानमंत्रीसाठी आहे की ते आल्याबद्दलच सगळं होणार आहे, बाकी असं काहीच नाहीये. पुण्यात तर एकदम फार वाईट परिस्थिती आहे पुण्याची. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा पुण्यातील स्वारगेट मेट्रो स्टेशनमधून मोदी बाहेर आल्यानंतर एसपी कॉलेजच्या मैदानावरती जाणार आहे आणि तो हा मार्ग आहे पुण्यातील हा सगळा. आणि इथे हे जे खड्डे आहेत त्यासाठी आता महापालिकेची यंत्रणा कामाला लागली. हा ट्रॅक्टर आहे, त्याचबरोबर पुढे काही वाहनं आहेत आणि या सगळ्या कामाच्या माध्यमातून हे खड्डे जे आहेत ते बुजवण्याचा प्रयत्न होतो आहे. पुणेकरांचा प्रश्न हा आहे की पंतप्रधान येत आहेत, आनंदाची गोष्ट आहे, पण पंतप्रधान येत आहेत म्हणूनच हे खड्डे बुजवायचे का? एरवी पुणेकरांना जो त्रास होतो त्या त्रासाचं महापालिकेला काहीच वाटत नाही का? हे खड्डे नक्की कसे भरतात तुम्ही? हे खड्डे इमल्शन ग्रीडनं भरतोय आम्ही आणि इथे आपण टॅककोट टाकून डीबीएम करून बीसी करतोय. हे आपण मिलिंग केलेलं पोर्शन आहे. ऍक्च्युली हे खड्डे म्हणजे काही किरकोळ स्वरूपाचे होते, म्हणजे जवळ असल्यामुळे त्याला रिसर्फेसिंग करून घेतो त्याला. पण लेवल म्हणजे असं हंप वगैरे होते नाही का, त्याच्यावर माल टाकलं तर हंप होते ना, त्यामुळे मालवर टाकल्यावर हंप नव्हासाठी आपण किरकोळ स्वरूपाचे नाही म्हणता येणार. एखादी टू व्हीलर जर त्याच्यात गेली नाही हे काय स्लिप होऊ शकते. मी काय म्हणलं सर, हे जे दिसतंय ना, हा जो पोर्शन पुरा याला मशीन लावून उकरलेलं आहे सर. मशीन लावतोय आपण त्याला, ब्लेड 100 mm ची म्हणजे 4 इंचीची. 4 इंची पुरा थड काढून घेतलाय तिथपर्यंत. तिथे काय झालंय तिथे तिथं काय झालं, तिथं चेंबर खाली गेला होता, तो चेंबर वरत घेतलाय, खाली गेला होता. ते जे काम झालंय ते व्यवस्थित झालंय का? आपण बघू. सर ते इमल्शन ग्रीड, हो इमल्शन ग्रीडनं केलेलं आहे काम आहे ते. आपण उकडणार नाही असं उकडणार नाही, ते इमल्शन ग्रीडने केलेलं आहे. आणि आपण आता घेताना काय करणार, आता सध्या इथं गाडी कोणी म्हणजे इथनं कोणी येऊन नाही का धडकावून नाही म्हणून हा चेंबर खाली होता, या चेंबरला आपण घेतलेला आहे वरतं. आता गाड्या जाणार, आता ते काय करणार, आपण ते घेणार. हे काम जे आहे साहेब, हे निघणार नाही असं वाटतं तुम्हाला? हे मजबूत आहे. हे खड्डे आपण काय करतो, तात्पुरती स्वरूपामध्ये इमल्शन आणि खडीत करतो, म्हणजे प्लांटवरून माल वगैरे आणून करत नाही. हे एकदम परमनंट टिकणार नाही साहेब. हे वाले मुद्दा तोच आहे साहेब की तात्पुरत्या स्वरूपातच डागडुजी होते. मी तुम्हाला वैयक्तिक काही बोलत नाही, तुम्ही पण एक कर्मचारी आहात या ठिकाणी. मुद्दा तो आहे की हे सगळं जे होतं ते तात्पुरत्या स्वरूपात होतं. कारण महनीय व्यक्ती पंतप्रधान इथून निघून जातात, दौरा संपतो आणि पुन्हा रस्ता उखडतो किंवा खड्डा उघडा पडतो. हे बघा साहेब, मी काय म्हणलो, आता हा आपण घेणार नाही इकडून मॅच करत नेणार त्याला, तिथून टॅककोट वगैरे टाकणार, डीबीएम लेअर येणार, त्यानंतर बीसी 2 लेअर येणार. नाही ठीक आहे, तुम्ही जर अशा पद्धतीनं काम केलं तर ते चांगलंच आहे. त्यासाठी तुमचे धन्यवादच राहतील. हा ते बघूयात. फक्त मुद्दा हा आहे की 26 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत म्हणून या रस्त्याचं काम होतंय. एरवी पुणेकरांच्या या त्रासाकडे लक्ष का दिलं जात नाही हा प्रश्न आहे. तसा विषय नाही सर, काय झालं, आपण इथं म्हणजे काम सुरूच असतं आपलं. प्लांटवरून माल घेऊन आपले दैनंदिन जे आपले खड्डे बुजवायचे किंवा पॅच मारणे हे काम आपले नेहमी सुरूच असतात. त्यात खड्डे नाहीयेत आहेत सर. कसं आहे, प्रत्येक प्रत्येक वार्डामध्ये आपापले इंजिनियर वाटून दिलेले आहेत, त्या पद्धतीने ते आपले काम करतात. त्याच पद्धतीने आपलं जे प्रिकॉशनरी म्हणजे हे काय आहे साहेब, मी हे जे काम आपलं सुरू आहे हे काय खड्डे होते म्हणून म्हणजे एकदमच खड्डे होते म्हणून नाही, हे काय प्रिकॉशनरी म्हणजे आपले जे कामं सुरू असतात, प्लांटवरून माल घ्यायचं, आपलं काम करायचं, अशा पद्धतीचे आपले सुरू आहे. तिकडं जे तुम्हाला जे आता तुम्ही बोलता ना की हे काम म्हणजे तात्पुरती स्वरूपात वगैरे आहे, तिथं तुम्हाला केल्यानंतर तुम्हाला ते पुढे केलेला पोर्शन आहे. हा काल पाऊस असल्यामुळे आपण काय हा केलेला नाही आहे, कारण हा काल कॅन्सल. नाही, चांगलं आहे, तुमचं स्वागतच आहे, अभिनंदन आहे तुम्ही जर हे अशा पद्धतीने केलं. माझा प्रश्न एवढाच आहे की हा जो रूट आहे तो पंतप्रधानांच्या ताफ्यासाठीचा आहे. पुण्यातल्या इतर अनेक भागांमध्ये आपण जाऊ शकतो, तुमची तयारी असेल तर, की ज्या ठिकाणी अजून खड्डे तसेच आहेत की नाही मला सांग.
आता बघा साहेब, मी बाकीच्या प्रभागात मी नाही, बरोबर आहे, मी तुम्हाला वैयक्तिक म्हणत नाहीये, ठीक आहे, तुम्ही तुमचं काम आता करता. मी काय झालं, आता मी तुम्हाला आता जे बोलले नाही आणि की तात्पुरते स्वरूपाचे वगैरे बोललं, की पुढचं काम जे का आपण काल केलेलं हे पावसामुळे न केलेलं, तर आपण पुढचं बघूया. त्यानंतर थोडंसं आपण म्हणजे नाही ते बघूया. नाही बरोबर आहे ना, तुम्ही मुद्दा तोच आहे की तुम्ही आता पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी करताय, याच्या आधी हे काम का नाही झालं? हे बघा, हे मी तसं म्हणून नाही, आपले काम हे रुटीन मध्ये सुरूच असतात. पदविभागामध्ये मग आपला प्लांट आपला सुरू असतोय, सकाळच्या पाडीत एक असतो, रात्रीच्या पाडीमध्ये एक शिफ्ट असतो, त्या पद्धतीने आपण माल घेऊन ते सुरूच होतं. आता अजून आपण खात्याकडून गाडी घेतली आहे, परत तिथं पण सुरू आहे खात्याकडून माल, म्हणजे ते वेगळे आहे सर. आणि पंतप्रधान गेल्यानंतर देखील हे काम असं सुरू राहील? हा सर, म्हणजे हेच नाही, म्हणजे आता अजून कुठे कुठे आहे ते आपली सुरूच राहणार आहे ना सर. अच्छा. म्हणजे शेड्यूल हा आपला, हे बघा इकडे पण आपला जो प्लांट आहे तो त्या प्लांटचा एकच उद्देश आहे की तो आपले जे खड्डे वगैरे जे काही असतात सतत काम सुरू आहे यांचा दावा. सतत काम सुरू असतं. सतत म्हणजे काय, आता एक काम करायचं, परत 4-6 महिन्यांनी परत काम करायचं, त्याच्यानंतर 4-6 महिने. वास्तविक पाहता एक रस्ता केल्यानंतर तो सिमेंटचा असेल तर तो 25 वर्ष तो टिकला पाहिजे. डांबरीकरणाचा रस्ता हा मिनिमम 5 वर्ष टिकला पाहिजे. आमच्या इथं पुणे महानगरपालिकेत रस्त्याचं आयुष्य आता 6-6 महिने राहिले. आता सुद्धा तो तुम्ही खड्डा जर का बुजवलेला आहे, ह्या पेनाने तो खड्ड्याचं डांबरीकरण निघू शकतं. मी तुम्हाला दाखवू शकतो. ही वस्तुस्थिती नाही, फार वाईट आहे. काय नक्की परिस्थिती आहे आपण बघूया, चेक करूया, कारण मला पण शंका आली होती. मी आता तिथे जाऊन जे आलो ना, नाही मला काय टेक्नॉलॉजी असेल तर ते सांगा. हा एक साधारणतः हा प्लास्टिकचा पेन आहे, हे कुठलं मोठं मशिनरी नाहीये. हे बघा, आता हे मला एक विनंती, देवाला आता मला एक प्रार्थना करायची, निदान आमचे पंतप्रधान साहेब जाईपर्यंत हा खड्डा टिकला पाहिजे किंवा हे टिकलं पाहिजे, नाही तर आमची आबरू पुणे महानगरपालिकेची वेशीला टांगली जाईल. हो बघा, हे बघा, आता हे काय टिकणार हो. आता समजा दुपारी पाऊस पडल्यानंतर पंतप्रधान साहेबांचा टापा खड्ड्यातूनच जाणार ना. नाही, मला ही शंका आली होती प्रेक्षक हो, म्हणून मी या ठिकाणी आलो होतो. साहेब हे काय कोणती टेक्नॉलॉजी आहे? जे आहे ना, आपण फक्त त्यामध्ये आपण ग्रीड घेतलंय आणि इमल्शन टाकून त्याच्यामध्ये आपण हे केलंय. पण आता आपण काय करतो, त्याच्यावरून हे जे आता टॅककोट आणि त्याच्यामध्ये बीसी लेअर पूर्ण आपण तिथून इथपर्यंत ओढून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कसं दिसणार आहे ते तिथं आहे. नाही ते कारण नाही, ऐका ना, त्यांच्याकडे अशी टेक्नॉलॉजी आहे की आपण सगळे अवाक होणार आहोत. सगळे खड्डे पुण्यात इंजिनियर आहे, मी मोगम बोलणाऱ्यातलं नाही. मुळात जर का हे इथून जर का टॅककोट टाकून करणार असते तर मिलिंग तिथं एखादा जेव्हा 2 लेअर एकमेकांना पकडतात ना, ते मिलिंग जे केलंय ना, ते तांत्रिकदृष्ट्या मिलिंग इथं सुद्धा करणं आवश्यक होतं ना. आता तुम्ही याचा टॅककोट टाका, त्याच्यावर माल टाका, तो राहणार नाही. तो फक्त पंतप्रधान साहेब जाण्यापुरतं राहू शकतं. हे मिलिंग तिकडे जाऊन बघूया ना, ऐका ना. नाही तिकडे पण जाऊन बघूयात आपण. त्यांचा जर दावा आहे की तिकडे काम जे आहे तर चांगलं झालंय, तर त्या कामाची पण आपण दखल घ्यायला पाहिजे. मुद्दा एवढाच आहे. हा, काळासाठी आपण मिलिंग करतो सर. बरं, त्याच्यानंतर आपण टॅककोट मारून बीसी करतो, टॅककोट मारतो, डीबीएम मारतो, त्यानंतर डीबीएम झालं की नंतर बीसी मारतो, असं आहे. साहेब काय आहे की सामान्य माणसांना तुमची ही तांत्रिक भाषा जी आहे ना ती समजत नाही. त्यांना फक्त एवढंच समजतं की पुण्यातल्या रस्त्यांवरती खड्डे खूप आहेत आणि त्याबद्दल कितीही आवाज उठवला तरी त्याची दखल घेतली जात नाही. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पावसाळीपूर्व कामं केली जातात असा दावा केला जातो आणि त्यानंतर अनेकदा असं जाहीर केलं जातं की खड्ड्यांसाठी संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येईल, त्या ठेकेदाराकडून दंड वसूल करण्यात येईल. मात्र असं काहीही होत नाही आणि पुन्हा तो ठेकेदार तसाच महापालिकेची कंत्राटं मिळवत राहतो आणि पुण्याच्या रस्त्यांवरचे खड्डे जे आहेत ते कायम राहतात. आता आपण बऱ्यापैकी इकडे आलेलो आहोत तर इथे पण आपल्याला हे खड्डे दिसत आहेत. आता हे काय हा? मिलिंग केलेलं पोर्शन आहे. बर ब्लेड लावतो सर. बर ब्लेडनं चढलेला भाग आहे ना, आपण चढलेला भाग काढून घेतो. हा चढलेला भाग आपण काढून घेतलाय, कारण माल टाकल्यावर असं वरती गेलेला पाहिजे. कधी काल काढलाय? परवा दिवशी काढला सर. काल पाणी असल्यामुळे आपण ते टाकून आपण डांबर केलं नाही, तो तिकडे आपण डांबर केलेला आहे. अच्छा. त्यानंतर आता हा बघू शकतो, त्याला आपण हे मॅच करून घेऊ. हा भाग पुढचा भाग ना साहेब. अच्छा मॅच करून घेतो. अच्छा, पण हे असे पॅचेसच आहेत ना इथं. आता हा LNT कडनं जे काम झाले ना त्याबाबत हे केले केबल टाकलेली, नाही पाईपलाईन टाकलेली. लाईन टाकलेली. बर आता बघा हे मी सांगितलं होतं त्यावेळेला की साहेब हे काम जे निकृष्ट दर्जाचं काम आहे, हो तो ठेकेदार आमचं ऐकत नाही. अच्छा, हे काम तुम्ही याला मॅच करून घेतो सर आपण आता. बघा हे
आत्ता महापालिकेने इथपर्यंत काम केलंय बघा. हा असा नवीन रस्ता आहे बघा, हा असा, आणि त्याच्या आधीचा हा जो रस्ता आहे तो असा ठिगळ लावलेला दिसतो आहे. आणि हा रस्ता एकदम गुळगुळीत तर नाही म्हणता येणार, पण त्यातल्या त्यात बरा असा, म्हणजे बरा म्हणायला सुद्धा पुणेकरांना आवडेल असा. पण त्याआधी इथली परिस्थिती कशी होती बघा. हे चेंबरवरती आलेत, हे खड्डे आहेत, किंवा इकडे हे सगळे असे पॅचेस आहेत. तर हा 3 लेअर आहेत. खाली कॉन्क्रीट आहे, त्याच्यानंतर हा डांबरीकरणाचा पॅच आहे, त्याच्यानंतर हा डांबरीकरणाचा पॅच आहे. म्हणजे हा रस्ता 3दा झालाय. 6 महिन्यापूर्वी माझ्याकडे रेकॉर्ड आहे. 6 महिन्यापूर्वीच LNT कडून हे काम झालेलं आहे. अशा पद्धतीचं कुणालाही काही ताळमेळ नाही, पण ह्याच्यामुळे नाहकामा नागरिकांना त्रास होतो. वस्तुस्थिती एक तुम्हाला मी साधं सांगतो. एक 60-65 वर्षाचा माणूस या अशा पद्धतीच्या रस्त्यामुळे त्याच्या पाठीच्या मणक्याला दणका बसला. त्याचं ऑपरेशनचा खर्च हा लाखो रुपयांमध्ये असतो, कमीत कमी 4 वर्ष, 4-5 लाख रुपये. त्याच्यानंतर तो एक प्रकारे आदू होतो. याला जबाबदार कोण? आपण म्हणतो की आता हे बघा ना, हे चेंबर वरती आलंय, तर अपेक्षा आहे की आता तुम्ही जसं त्या ठिकाणी चेंबर लेवल केली तसं या ठिकाणी पण करणं अपेक्षित आहे. आता बघा सर, हे मिळून घेतलं ना आपण अचोक की मग चेंबर उचलून घेणार आपण. आता इथं पण आपण पुढे केलेले आहेत कामं. आता जे हा रोड झालेला आहे, आता नाईटमध्ये आपण ते चेंबर पण उचलून घेणार आहोत. चेंबर उचलायचे आहेत पण ते उचलून घेणार, म्हणजे फ्लश करणार रोड. या रस्त्यावरची तर तुम्ही करताय मोदींच्या ताप्यासाठी. आणखी कुठले कुठले करताय? आता सर ओव्हरऑल जिथं जिथं वाटतंय मला की म्हणजे रस्ते खराब झाले आहे त्या ठिकाणी मी खात्याकडून माल घेतो आणि ते करत जातो. अशा पद्धतीने करतो. आता पण तिथं आपला अण्णाभाऊ साठे पुतळा आहे ना, तिथं पण आपलं काम आता माल घेतलेलं आहे खात्याकडून, ते सुरू आहे. काम सुरू आहे. महापालिकेचे महेश उपरे हे कनिष्ठ अभियंता आहेत, ते त्यांचं काम करतायत. तुम्ही वैयक्तिक घेऊ नका, तुम्ही तुमचं काम करतात, चांगली गोष्ट आहे. मुद्दा आहे की ही सगळी कामं फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत म्हणून होत आहेत का? पंतप्रधान येत आहेत, आनंदाची गोष्ट आहे. पुण्यातल्या मेट्रोच्या मार्गिकेचं उद्घाटन होत आहे, पुणेकरांना त्याचा फायदा होणार आहे. पण यातून प्रशासनाची एक मानसिकता ध्वनित होते आहे, समोर येते आहे की देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती आल्यानंतरच पुण्यातल्या या समस्यांची दखल घ्यायची का? आणि ती वेळीच घेतली गेली नाही, ज्यामुळं देशाच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या कार्यालयाकडून या पुण्यातल्या खड्ड्यांबाबत नाराजी व्यक्त केली या पत्राच्या माध्यमातून. पुण्यासाठी ही अतिशय शरमेची बाब आहे. त्यामुळं ही अशी तात्पुरती कामं करून भागणार नाही, तर पुण्यात काळाच्या ओघात ज्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, पुणे प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे, पुण्याचा विस्तार झाला आहे, लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या सगळ्यासाठी साकल्याने विचार करण्याची गरज आहे, जी जबाबदारी पुण्याच्या नेतृत्वाची आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.